नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 22 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालिका विभाग भरती 2025 मित्रांनो संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता परीक्षाभिमुख आपण रेग्युलरली जे आहे अतिसंभव अति महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण बरेच सब्जेक्ट जे मित्रांनो आपण कव्हर केलेला आहोत. जर तुम्ही त्या सर्व व्हिडिओचे मागील पार्ट पाहिलं नसेल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घेऊन तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जाऊन मित्रांनो तिथून तुम्ही संपूर्ण काही व्हिडिओज पाहू शकता, जे की आतापर्यंत आपण या पदासाठी जे पाहिलेले आहेत. आणि मित्रांनो, या पदाचं आता परीक्षा वेळापत्रक देखील थोडक्यामध्ये जाहीर जे आहे ते झालेलं आहे. तर येत्या 30 जानेवारी रोजी आपली परीक्षा होणारी आहे. त्या मानाने आपल्याकडे मित्रांनो भरपूर दिवस जे की कमी राहिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही तयारीला लागला नसाल, जेणेकरून तुम्हाला असं वाटत असेल की परीक्षा ही लांबणीवर आपली जाणार असेल या दृष्टिकोनाने, तर मित्रांनो आता परीक्षेला तुमच्याकडे काही शेवटचे दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तर लगेचच्या लगेच मित्रांनो तुम्ही आजपासून तुम्ही तयारीला यायला लागा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली चालू घडामोडीचे आपण प्रश्न पाहणार आहोत, कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला चालू घडामोडी या टॉपिकवर 5 प्रश्न मित्रांनो फिक्स स्वरूपामध्ये जे की विचारली जाणारी असतात. तर यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला येण्याची दाट संभाव्यता आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा काय म्हणतो पहा, की भारतीय लष्कराने भारतातील पहिल्या मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर सूर्यास्त्रसाठी कोणत्या देशासोबत जो आहे तो करार केलेला आहे. तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की इस्रायल या देशासोबत थोडक्यात करार जो आहे तो केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, भारतातील पहिले उष्णकटिबंधीय RAS आधारित इंद्रधनुष्य रेनबो ट्राय आउट फॉर्म कुठे सुरू करण्यात जे की आलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, हैदराबाद या ठिकाणी जे आहे RAS आधारित इंद्रधनुष्य जे की रेनबो ट्राय फॉर्म जे आहे जे की सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय नंबर डी हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला तिसरा असा आहे, अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे, जे की IPLच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे. कोणत्या जे की देशाने? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा डी, जे की बांगलादेश या देशाने जे आहे थोडक्यामध्ये IPLच्या प्रसारणावर जे की बंदी घातलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा असा आहे, खेलो इंडिया बीच गेम्स दुसऱ्या आवृत्तीचे जे की उद्घाटन कुठं झालेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की दीव या ठिकाणी जे की खेलो इंडिया बीच गेम्सचं दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न पाचवा, भारतीय लष्कराने नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटीचा वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, 2026 हे वर्ष जे आहे डेटा सेंट्रिसिटीचे जे की वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, भारताने जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश बनण्यासाठी कोणत्या देशाला मागे टाकलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं जे की डी, म्हणजे की चीन या देशाला जे आहे मागे टाकलेलं आहे. म्हणून उत्तर याचं पर्याय डी हे होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की प्रश्न 7वा असा काय म्हणतो पहा, की डेल्सी रॅड्रिंग्स यांची अलीकडेच कोणत्या देशाचे जे की अंतरिम अध्यक्ष म्हणून जे की नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो जे आहे पर्यायचं जे की पर्याय याचं डी होणारा असेल, जे की व्हेनेझुएला या देशाची जे की करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जल्लीकट्टू महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे. तर यापैकी तर कोणत्या राज्यामध्ये? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्यायचं डी, जे की तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केला जात आहे. तर जल्लीकट्टू महोत्सव 2026. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा 9वा असा आहे, की 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन जे की खालीलपैकी कोण्या ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रांनो जे की वाराणसी या ठिकाणी जे आहे 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं उद्घाटन जे की झालेलं आहे. म्हणून याचं पर्याय वाराणसी हे जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न असा आहे, प्रश्न 10वा, 4 जानेवारी 2025 रोजी कोणत्या देशाने आपल्या 78व्या स्वातंत्र्य दिनी जो की साजरा केला आहे. 4 जानेवारी रोजी कोणत्या देशाने केलेला आहे 78वा जो की स्वातंत्र्य दिन. तर याचं उत्तर आहे जे की म्यानमार. तर म्यानमार या देशाने जे आहे जे की 4 जानेवारी 2025 रोजी 78वा स्वातंत्र्य दिन जो आहे तो साजरा केलेला आहे. तर पर्यायाचं ड हे उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महिला व बालिका विभाग भरती 2025च्या संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी आपली असलेली स्पेशल रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये जे काही आपली 2024 मध्ये झालेली भरती होती महिला
व बालिका विभागाची संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी त्यावेळेस देखील जागा होते मित्रांनो. तर त्यावेळेस आपण यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ऍड करून दिलेले आहेत व त्यासोबतच संपूर्ण काही इफेक्टिव्ह ईबुक देखील आपण त्यामध्ये ऍड केले आहे व त्यासोबत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच संभव प्रश्नपत्रिका देखील त्यामध्ये आपण ऍड करून दिलेला आहे आणि आताची जी आपली डिस्काउंट मध्ये प्राइस आहे जी की 499 फक्त ठेवलेली आहे, जी की या बॅच मध्ये तुम्हाला हे सर्व काही इंटिग्रेट करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्याची कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ही स्पेशल बॅच जॉईन केली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही येथून जे काही लागेल ते मित्रांनो मिळवून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली जी स्पेशल क्रॅश कोर्स बॅच आहे ती जॉईन केलं नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करून घ्या मित्रांनो. कारण का तुमच्याकडे वेळ हा कमी आहे. जर तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीची तयारी करून ही एक्झाम क्रॅक करायचं असेल तर मित्रांनो, आणि या पदभरतीसाठी मित्रांनो अर्ज देखील भरपूर प्रमाणामध्ये कमी आलेला आहे. तर त्यामुळे जर तुम्ही मित्रांनो स्वतःहून थोडा जरी अभ्यास केला तर मित्रांनो 100% तुमची एक्झाममध्ये होऊन जाणार असेल. त्यामुळे वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून संपूर्ण कोर्स आहे मित्रांनो एनरोल करून घ्या. त्यानंतर आपला प्रश्न 11वा पाहू आपण. काय म्हणतो की जगातील पहिले बहुराष्ट्रीय IIT बनण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेने जागतिक स्तरावर जे पुढाकार घेतलेला आहे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की IIT मद्रास याने जे आहे ते पुढाकार घेतलेला आहे. त्यानंतर 12वा प्रश्न, दृष्टिहीनासाठी पहिले ब्रेल ग्रंथालय कोणत्या राज्यात उघडण्यात आलेलं आहे, जे की दृष्टिहीनांसाठी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जे की उघडण्यात आलेलं आहे. पर्याय बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, कोणत्या देशाने अलीकडेच तैमूर नावाच्या हवेतून सोडल्या जाणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं डी, जे की पाकिस्तानने घेतलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा आपला, वयाच्या 67व्या वर्षी निधन झालेल्या मनोज कोठारी कोणत्या खेळाशी संबंधित होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की सी, बिलियार्ड्स या खेळाशी ते संबंधित होते. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, संगीत कलानिधी पुरस्कार 2026ने सन्मानित झालेले RK श्रीकुमार कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, ज्यालाच की वायोलिन असं म्हणतात. तर वायोलिन या ज्या वाद्याशी संबंधित होते. पर्याय ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 16वा आपला, बेंगळुरू येथे सुरू झालेल्या 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो स्पर्धेत पुरुषाचे विजेतेपद जे की कोणी जिंकले यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की कर्नाटक या जे आहे थोडक्यात राज्यानं जिंकलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 17वा आपला, खुदबत ए मोदी फ्रॉम द रेड फोर्ट या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं बी, जे की धर्मेंद्र प्रधान यांनी जे आहे ते केलेलं आहे. आणि हे IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, लक्षात ठेवून घ्या कारण का यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. खुदबत ए मोदी फ्रॉम द रेड फोर्ट असं पुस्तकाचं नाव आहे. पर्याय बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 18वा आपला, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य म्हणून अलीकडेच कोणत्या देशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर जे युनिसेफ आहे ज्यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे तात्पुरते सदस्य म्हणून. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ए, जे की बहेरीन, कोलंबिया, कांगो, लाटाविया आणि लायबेरिया या जे आहे थोडक्यामध्ये जे की देशांची तात्पुरती सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. पर्याय याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न, सागरी सुरक्षा, आपत्ती प्रतिसाद आणि आपत्कालीन व्यवस्थापन सुधारण्यासाठी अमित शहा यांनी एकात्मिक सुरक्षा केंद्र कोठे सुरू केलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, अंदमान आणि निकोबार बेटे या ठिकाणी जे की सुरू केलेलं आहे. त्यानंतर आपला 20वा प्रश्न, भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की उर्सुला वॉन डेर लेन आणि अँटोनियो कोस्टा यांना जे आहे थोडक्यामध्ये जे की भारताच्या प्रजासत्ताक दिन 2026 मध्ये जे आहे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तर पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जे की चालू घडामोडीचे आपण टॉप 20 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. यामधला मित्रांनो कोणताही प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली क्रॅश कोर्स बॅच जी काय जे मित्रांनो जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.